ठाण्याच्या राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक घडामोडींचं वर्तमान चित्र दाखवणाऱ्या ठाणे वर्तमानमध्ये मी नितीन बोरसे आपलं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करतो. सादर करीत आहोत आजच्या ठळक बातम्या. भारतीय जनता पार्टीचे कोकण पदवीधर मतदारसंघाचे आमदार श्री निरंजन डावखरे यांना आता पक्षामध्ये बढती मिळाली आहे. श्री निरंजन डावखरे यांची प्रदेश सरचिटणीस म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्याकडे कोकणचा कार्यभार सोपवण्यात आला आहे. कोकण पदवीधर मतदारसंघातून श्री निरंजन डावखरे हे आमदार म्हणून सलग दोनदा निवडून आलेले आहेत. आता भारतीय जनता पार्टीने त्यांच्यावर आणखी विश्वास दाखवत त्यांच्या प्रदेश सरचिटणीस पदाची जबाबदारी सोपवली आहे आणि कोकण हा प्रांताची जबाबदारी त्यांच्याकडे सोपवली आहे. भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष श्री रवींद्र चव्हाण यांनी सरचिटणीसांची एक यादी जाहीर केली आहे. यामध्ये पक्षाच्या विविध जबाबदाऱ्या त्यांच्यावर सोपवण्यात आल्या आहेत. यामध्ये ठाणे शहरातील भारतीय जनता पार्टीच्या ज्येष्ठ कार्यकर्त्या माधवी नाईक यांच्यावर देखील प्रदेश सरचिटणीस पदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. त्यांच्याकडे देखील कोकणाची जबाबदारी देण्यात आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्या पुढाकाराने भारताने जागतिक स्तरावर संसदीय मुत्सद्देगिरी अधिक मजबूत करण्यासाठी पावलं उचलली आहेत. ऑपरेशन सिंदूर नंतर मिळालेल्या सूचनांनुसार 64 देशांसाठी विशेष संसदीय मैत्री गटाची स्थापना करण्यात आली आहे. यामध्ये सत्ताधारी भाजपसह विरोधकांना देखील संधी देण्यात आली असून राजकीय मतभेद बाजूला सारून देशाचे प्रतिनिधित्व करण्यावर भर देण्यात आला आहे. या धोरणानुसार संसदीय अध्यक्ष ओम बिर्ला यांनी जगातील 64 देशांशी संवाद आणि संबंध अधिक दृढ व्हावे या दृष्टिकोनातून संसदीय मैत्री गट स्थापन केले आहेत. मुत्सद्देगिरीच्या या नव्या पर्वामध्ये कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार श्री श्रीकांत शिंदे यांच्यासारख्या तरुण खासदारांपासून 80 वर्षीय पी चिदंबरम यांच्यासारख्या अनुभवी नेत्यांचा देखील समावेश आहे. संसदीय कार्यप्रणालीच्या पलीकडे जाऊन व्यापार, तंत्रज्ञान, संस्कृती आणि जागतिक आव्हानांवर चर्चा करण्यासाठी हे गट महत्त्वपूर्ण ठरणार आहेत. या 64 देशांच्या यादीत भारताने रणनीतिक विचार करून चीन, पाकिस्तान आणि बांगलादेश या देशांचा समावेश केलेला नाही. शेजारील राष्ट्रांपैकी नेपाळच्या गटाचं नेतृत्व नीरज शेखर हे करणार आहेत. ठाणे महानगरपालिका गार्डनजवळ हिरानंदानी इस्टेट पातलीपाडा येथे दुपारी टेस्ट ड्राईव्ह दरम्यान 4 चाकी वाहनाला आग लागल्याची घटना घडली. सुदैवाने या घटनेत कुठलीही जीवितहानी झालेली नाही. आपत्ती व्यवस्थापन कक्षाला दुपारी 12:38 सुमारास श्रीमती तलरेजा यांनी या घटनेची माहिती दिली. माहिती मिळताच कासारवडवली पोलीस ठाण्याचे कर्मचारी आपत्ती व्यवस्थापन पथकाचे पिकअप वाहनासह घटनास्थळी दाखल झाले. या मिळालेल्या माहितीनुसार टाटा कंपनीचे टाटा कर्व्ह MS04C100TC हे 4 चाकी वाहन टेस्ट ड्राईव्हसाठी नेण्यात आले होते. यावेळेस वाहन चालक श्री अजय गायकवाड हे एका ग्राहकासोबत वाहनांची चाचणी घेत असताना अचानक वाहनाला आग लागली. त्यावेळी वाहनात एक कर्मचारी आणि 2 ग्राहक प्रवास करत होते. आग लागल्याचे लक्षात येताच तिघेही तत्काळ वाहनाबाहेर सुरक्षितरित्या उतरल्याने जीवितहानी झाली नाही. आगीमुळे वाहन पूर्णपणे जळून मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. अग्निशमन दल, आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे कर्मचारी आणि स्थानिक रहिवासी यांच्या संयुक्त प्रयत्नातून ही आग पूर्णपणे विझवण्यात आली असून सध्या परिस्थिती नियंत्रणात आहे. या घटनेचा पुढील तपास संबंधित यंत्रणांकडून सुरू आहे. भवानी ज्वेलर्स ठाणे, पारंपरिक आणि आधुनिक दागिन्यांचा अप्रतिम संगम. प्रत्येक स्त्रीची पहिली पसंती भवानी ज्वेलर्स ठाणे. नक्की भेट द्या. ठाणे महानगरपालिकेचे मालमत्ता कर म्हणजेच प्रॉपर्टी टॅक्स भरण्याचे आवाहन. सन 2022-23 या आर्थिक वर्षाचे मालमत्ता कराचे म्हणजेच प्रॉपर्टी टॅक्सचे बिल ठाणेकर करदात्यांना महापालिकेमार्फत आर्थिक वर्षाच्या सुरुवातीस म्हणजेच माहे एप्रिल 2022 मध्ये देण्यात आलेले आहे. तथापि अद्यापही काही करदात्यांनी मालमत्ता कर महापालिकेकडे जमा केलेला नाही. सध्या आर्थिक वर्षाचा अंतिम टप्पा सुरू झाला आहे. मालमत्ता कर वसुलीसाठी महापालिकेतर्फे कडक कारवाई हाती घेण्यात आली आहे. या अंतर्गत जंगम मालमत्ता, टीव्ही, फ्रीज, वाहन व इतर जप्त करणे तसेच स्थावर मालमत्ता वॉरंट बजावून जप्त करण्यात येत असून मालमत्तेचा जाहीर विक्रीद्वारे लिलाव करून कराची रक्कम वसूल करण्यात येत आहे.
मालमत्तेस पाणी पुरवठा करण्यात येणारे नळ संयोजन खंडित करण्यात येत आहेत. त्याचप्रमाणे थकीत मालमत्ता करावर 2% व्याज आकारले जात असल्याने भरावयाची रक्कम वाढत आहे. आपला मालमत्ता कर propertytax.thanecity.gov.in या लिंकद्वारे तसंच गुगल पे, फोन पे, पेटीएम याद्वारे ऑनलाईन पद्धतीने करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. शनिवार, रविवार व सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी नागरिकांना मालमत्ता कर भरणे सोयीचे व्हावे याकरता महापालिकेचे मालमत्ता कर संलग्न कार्यालय या दिवशी कार्यान्वित ठेवण्यात आलेले आहे. तरी मालमत्ता कर वसुलीची अप्रिय कारवाई टाळण्याच्या दृष्टिकोनातून मालमत्ता कर भरून महापालिकेस सहकार्य करावे. धन्यवाद. CP Goenka International School, nurturing talent at young age for scholastics, sports and performing arts in global perspective. Proud to have world toppers and country toppers in 10th standard Cambridge examinations. Ranked the best emerging school by the Times of India for personality over percentage. CP Goenka is the intelligent choice. ठाणे महापालिकेतील सुमारे 5,000 कंत्राटी कामगारांना दिलासा देणारा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला असून 17 कंत्राटी शिक्षकांना कायमसेवेत घेण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. आयुक्त सौरभ राव यांनी संयुक्त बैठकीत तत्वतः मान्यता दिल्यानंतर ही प्रक्रिया सुरू झाली आहे. आमदार संजय केळकर यांच्या पाठपुराव्यामुळे किमान वेतन, भविष्य निर्वाह निधी, आरोग्य विमा, अनुकंपा आणि वारसा हक्क यासारख्या सुविधांची अंमलबजावणी होणार आहे. फाईल एरिया विभागातील सुमारे 300 कर्मचाऱ्यांना देखील वारसा हक्काचा लाभ मिळणार आहे. तसंच 12 वर्षांपासून प्रलंबित असलेल्या 50हून अधिक अनुकंपात नियुक्त्या मार्गी लागणार आहेत. या निर्णयानुसार कर्मचाऱ्यांनी आमदार श्री संजय केळकर यांचा शासकीय विश्रामगृहात सत्कार केला. समान काम समान वेतन तत्वाची अंमलबजावणी होईपर्यंत लढा सुरूच राहील असं केळकर यांनी यावेळी स्पष्ट केलं. आज विविध विभागामधल्या कामगाराचे प्रतिनिधी आज या ठिकाणी कृतज्ञता म्हणून आले होते. मध्यंतरी माननीय आयुक्तांच्या उपस्थितीत जी बैठक झाली त्याच्यामध्ये प्रामुख्याने महत्त्वाचे काही विषय जे होते ते मान्य झाले की जे खूप वर्षापासून प्रलंबित होते. आरोग्य विमा पण साधा कंत्राटी कामगारांना नाही. जे कंत्राटी कामगार 5,000 आहेत परंतु त्यांचा आरोग्य विमा नाही, त्याच्या आरोग्याशी खेळ आहे आणि त्याच्यामुळे तो आरोग्य विमा तात्काळ लागू करण्याच्या संबंधीमध्ये आम्ही सातत्याने पाठपुरावा करत होतो. तो मान्य झाला आणि या पुढच्या काळामध्ये हा आरोग्य विमा जो आहे तो 5,000 कर्मचाऱ्यांना लागू होईल. 25,000 कुटुंबाला यांनी आम्हाला न्याय मिळवून दिलं आहे. त्यामुळं खरोखरच त्यांचे धन्यवाद. आणि यापुढे सुद्धा उपमहापौर असू दे, पूर्ण केळकर साहेब आमदार असू दे, आमची एवढंच निवेदन आहे का आज 28 वर्ष झाले आम्हाला, तुम्ही कायम तर नाही करू शकत पण आमचं एवढंच आहे का 2011चा जो महापालिकेने ठराव घेतला होता त्या ठरावानुसार आम्हाला पुन्हा महापालिकेत कायम करता येईल का यासाठी तो ठराव घ्यावा. व आमचा जर आम्हाला तो ठरावसुद्धा तुम्ही कायम नाही करू शकत तर ठेकेदार मुक्त कंत्राटी कामगार करा. ठाण्यामधून ठेकेदार आणि कंत्राटी कामगार म्हणून आम्हाला पालिके थ्रू कायम कंत्राटी कामगार म्हणून घ्या. आम्हाला एवढंच हे. केलकर साहब, आपका बहुत बहुत धन्यवाद. मैं बहुत ही कृतज्ञ हूँ कि आज मुझे मौका मिला है बताने का कि अनुकंपा तत्व पर जो नियुक्ति होने वाली है वो कितने समय से रुकी हुई थी. आज आपके ही कारणवश यह न्याय हमें मिल पा रहा है. माननीय आयुक्त महोदय यांच्या समोर विषय मागील 17 तारखेला मार्गी लागलेला आहेत. त्यात 5,000 कुटुंबाचं भलं आयुष्याचं भलं झालेलं आहे. त्यात कंत्राटी कर्मचारी असू द्या किंवा आरोग्य विमा लागू असू द्या, शिक्षकांना कायम करण्यासंदर्भात असू द्या, असे फाईल एरिया विभागातील 300 कर्मचाऱ्यांना वारस हक्क लागू करणे असू द्या, असे बरेच विषय आदरणीय आमदार संजयजी केळकर साहेबांच्या माध्यमातून मार्गी लागलेले आहेत. रोटरी क्लब ऑफ ठाणे लेक सिटी आणि ठाणे म्युनिसिपल कॉर्पोरेशन संचालित सारथी रिसोर्स सेंटर येथे ऑइल अँड नॅचरल गॅस कॉर्पोरेशन यांच्या CSR सहकार्याने 40 अंध विद्यार्थ्यांना विशेष स्मार्ट गॉगल्सचं मोफत वाटप करण्यात आलं. SHG कंपनीचे व्हाईस प्रेसिडेंट इब्राहिम यांनी सांगितलं की या गॉगल्सच्या मदतीने समोरची व्यक्ती किंवा वस्तू ओळखणं, पुस्तक वाचून ऐकणं तसंच आपत्कालीन बटनाद्वारे कुटुंबियांशी संपर्क साधणं सहज शक्य असणार आहे. सुमारे 35,000 रुपयांपेक्षा अधिक मूल्य असलेल्या या गॉगल्सचे विद्यार्थ्यांना विनामूल्य वितरण करण्यात आलं. डॉक्टर
हर्षाली यांनी गॉगलचा वापर, चार्जिंग आणि देखभाल या संदर्भात मार्गदर्शन केलं. ONGCच्या एकता यांनी CSR उपक्रमांची माहिती दिली. सारथी सेंटरच्या हेमाली शहा यांनी केंद्राच्या विविध उपक्रमांची माहिती दिली. कार्यक्रमाचं सूत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन सारथी एंटरप्राइजेसचे श्री अमोल धर्मे यांनी केलं. उपस्थित मान्यवरांमध्ये रोटरियन अनिरुद्ध वैराकर, सुरेश काळे, संजीव मेहरोत्रा आदी उपस्थित होते. Vice President from SRG Technologies, the manufacturer of smart vision glasses. Also, we have a NGO division, Blind Vision Foundation. Through we are doing the CSR projects. So ONGC is one of the reputed CSR partner. So they are providing the donations for the smart vision glasses for the visually impaired people in the Sardi Vision Center. So this is a smart vision glasses which I are holding in my hand. So it has many features. It looks like a normal pair of cooling glass, but it has a camera here, Sony 12 megapixel, and it has a LiDAR. So it's a LiDAR technology it is. So it is for obstacle detection. And here is a flashlight. जे पण ब्लाइंड इंडिव्हिज्युअल्स आहेत किंवा सिव्हिअर व्हिज्युअल इम्पेअरमेंट आपण त्यांना म्हणतो, त्यांना दयेची गरज नसते, त्यांना आपल्या सपोर्टची गरज असते. तर या समाजातून आपण त्यांना कशा प्रकारे सपोर्ट करू शकतो हे माझं ध्येय आहे. आणि त्यामुळेच मी सारथी संस्थेची भेट घेतली, त्यांना डेमॉन्स्ट्रेशन दिलं की कशा प्रकारे हे डिव्हाइस काम करतं, त्यांच्या पुढील शिक्षणासाठी याचा काय उपयोग होऊ शकतो. आणि अगेन सर म्हणाले तसं त्याचा दुरुपयोग का नाही करायचा, कारण कोणतंही गॅजेट असतं त्याचं पॉझिटिव्ह निगेटिव्ह दोन्ही पॉईंट असतात. सो हे डिव्हाइस जितकं त्यांना स्वतःच्या यूजसाठी म्हणजे स्वतःच्या पुढे जाण्याच्या ध्येयासाठी युजफुल आहे तितकं आय डोंट थिंक सो बाकीच्या गोष्टी आहेत. मैं ONGC से एकता सिंह, मैनेजर HR, लुकिंग आफ्टर एज एन मुंबई ब्रांच का जितना CSR एक्टिविटीज़ है. ONGC जो है ऑयल एंड नेचुरल गैस कंपनी है, जो कि एक महारत्ना कंपनी है इंडिया की, द ओनली मेजर प्रोडक्शन एंड एक्सप्लोरेशन ऑफ ऑयल इन इंडिया. तो हमारा जितना प्रॉफिट होता है उसके साथ साथ हमारी ये सामाजिक जिम्मेदारी भी बनती है कि हम अपने समाज के साथ साथ आगे बढ़ें. तो मुंबई CSR हमेशा अपने आसपास के एरियाज़ के लिए, चाहे वो रायगढ़ तक भी जाता हो, वहाँ तक भी जाकर हम हेल्प करने की कोशिश. तर ते मुलं त्यांच्यातनं ऑर्केस्ट्रामध्ये जातात आणि तिथे ते इन्कम करतात. मग आम्ही असं हे विचार चालतं की मुलं कुठनं कसं तरी कमवून आपल्या स्वतःच्या पायावर उभे राहावं. आम्ही इथे त्यांना MPSC UPSCच्या एक्झामसाठी पण तयार करतो, रेल्वेमध्ये पण त्यांचे रेल्वे D ग्रुपसाठी पण तयार करतो. आमच्या इकडनं 5 मुले आहेत ते जे बँकेमध्ये आता सिलेक्ट झाले आहेत आणि ते व्यवस्थित जॉब करतायत. आणि इथे तसं बेसिक कॉम्प्युटर क्लासेस, एक्स्ट्रा ॲडिशनल क्लासेस वगैरे पण सगळे शिकवतो आम्ही. तर आमचं एम हेच आहे रोटरीचं की हे जे मुलं आहेत त्यांना पुढे जाऊन कोणासमोर हात पसरायची गरज येऊ नये. तर मंडळी, या होत्या आजच्या ठळक बातम्या. ठाणे वर्तमानमधून आम्ही ठाण्याच्या राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक घडामोडींचं वर्तमान चित्र दाखवायचा प्रयत्न करतोय. अर्थातच आपल्या सहकार्याची गरज आहे, तेव्हा आपल्या समस्या आम्हाला जरूर कळवा. आमचा पत्ता ठाणे वर्तमान, शॉप नंबर 16, खडन रोड, ठाणे पश्चिम. दूरध्वनी क्रमांक 9820939420. तर मग पुन्हा भेटू उद्या याच वेळी याच ठिकाणी ठाणे वर्तमानमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.